नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 14 एप्रिलच्या भागात आपले स्वागत आहे. आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायली सगळ्यांसाठी कैरीचे पन्हे तयार करून आणते आणि म्हणते की आज आपल्याकडे पन्ह्याची पार्टी आहे. कल्पना म्हणते पार्टी कसे काय? सायली म्हणते अहो आई, आम्ही आश्रमात असताना अशाच पार्ट्या करायचो. कधी भेळची पार्टी, कधी वडापावची पार्टी. अर्जुन म्हणतो मला खूप गरम होत होतं आज. त्यामुळे कैरीच्या पन्ह्याबद्दल थँक्यू. सायलीने बनविलेले कैरीचे पन्हे सगळेजण आवडीने पितात आणि तिची खूप तारीफ सुद्धा करतात. तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि ग्लास उचलतो. त्यामुळे अर्जुन त्याला म्हणतो तू बोकाच आहेस. खायला प्यायला दिसलं की लगेच हजर होतो. सायली अर्जुनला टोकते आणि म्हणते आपल्या घरात चैतन्य भाऊजींच्या आवडीनिवडीनेच सगळं बनत. कल्पना म्हणते बरोबर आहे. चैतन्य माझा लाडका आहे. अर्जुन म्हणतो तो फक्त सगळ्यांसमोर ॲक्टिंग करतो. तो किती लबाड आहे हे फक्त मलाच माहीत आहे. असे म्हणून सगळे हसायला लागतात. कल्पना अर्जुनला शांत करते. चैतन्य अर्जुनला म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव. या घरात आता तुझी सत्ता नाही. या घरात माझ्या मावशीची आणि सायली वहिनीची सत्ता आहे. त्यामुळे तू मला बोलू शकत नाहीस. अर्जुन म्हणतो इथे घरात मी काही बोलू शकत नाही. परंतु ऑफिसमध्ये तू आणि मीच आहोत. तुला ऑफिसमध्ये सांगतो. इकडे विमल अस्मिताला पन्हे द्यायला तिच्या रूममध्ये जात असते. चैतन्य तिला थांबवतो आणि म्हणतो मी जातो. नंतर कल्पनाला कॉल येतो म्हणून ती कॉल घ्यायला उठते. तेवढ्यात तिच्या मागून विमल आणि प्रिया सुद्धा जातात आणि प्रिया कल्पनाला धक्का मारते आणि नाव विमलवर लावते. ती म्हणते इतकी कसली घाई असते तुला? आईंना धक्का मारलास तू. विमल म्हणते मी धक्का मारला नाही. उलट तुमचाच धक्का त्यांना लागला आहे. प्रिया म्हणते चोर तो चोरवर शिरजोर. तुला कसली एवढी घाई होती किचनमध्ये जायची? जरा थांबून काम करता येत नाही का तुला? विमल पुन्हा म्हणते मी धक्का मारला नाही. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप अंतर होतं. प्रिया म्हणते तू मला धक्का दिलास. यावर सायली म्हणते अग प्रिया, विमल ताईंचा धक्का असा कितीसा लागणार आहे? अर्जुन म्हणतो नेमकं काय चालू आहे मला कोणी काही सांगेल का? प्रिया म्हणते मी सांगते. मघाशी फरशीवर पन्हं सांडलं होतं. किचनमध्ये जाताना विमलचा पाय त्यावरून घसरला आणि तिने मला धक्का मारला आणि माझा धक्का आईंना लागला. मला माहीत होतं की तुम्ही कोणीच विमलला काहीच बोलणार नाहीत. तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मलाच खोटं ठरवणार. परंतु मला तरी बोलू नका. प्रिया रडवेल्या चेहऱ्याने म्हणते नुसती माझ्यावरच आरोप करा. एकदा चूक झाली की सगळे मलाच बोलतात. माझा विश्वास ठेवा मी शपथ घेऊन सांगते माझा धक्का नाही लागला. अर्जुन म्हणतो हे सगळं थांबवा आता. आणि तो विमलला म्हणतो ताई पुढच्या वेळेपासून लक्ष ठेवून चालत जा. सायली अर्जुनला म्हणते तुम्ही विमल ताईला का बोलत आहात? साधा धक्का लागला. जे झालं ते झालं. विमल म्हणते वाहिनी जर माझा धक्का तुम्हाला लागला असेल तर मला माफ करा. यापुढे मी लक्ष ठेवेन. कल्पना म्हणते जाऊ दे. काही हरकत नाही. विमल हात जोडून कल्पनाची माफी मागते. इकडे सायली विमल ताईला मनवण्यासाठी किचनमध्ये येते. सायली म्हणते ताई मनाला लावून घेऊ नका. आपण सगळे माणसं आहोत. आपल्याकडूनच अशा चुका होणार. त्यामुळे काहीही काळजी करू नका. नंतर सायली प्रियाच्या जवळ जाते. तेव्हा प्रिया फोनवर व्यस्त असते. सायली विचार करते एवढं सगळं होऊन प्रिया पुन्हा लगेच नॉर्मल झाली. किती निर्लज्ज आहे तीर्थरूप. तेवढ्यात तिथे अश्विन येतो. त्याला आलेलं पाहून प्रिया लगेच पुढे होते. त्याला हात धरून सोफ्यावर बसवते आणि पदराने त्याचे डोके पुसत म्हणते आज खूप थकला आहेस. खूप पेशंट होते का? अश्विन म्हणतो आज जरा जास्त पेशंट होते. कल्पना म्हणते तन्वी बरी आहे ना? आज एवढं गोड वागत आहे. अर्जुन म्हणतो तिला अश्विनकडून काहीतरी काम काढून घ्यायचं असेल म्हणून मस्का लावत आहे. अश्विन प्रियाला म्हणतो तू एवढ्या प्रेमाने विचारलंस ना माझा थकवा पूर्णपणे निघून गेला. प्रिया म्हणते मी तुझ्यासाठी चहा घेऊन येऊ का? अश्विन म्हणतो आता इथे नको. आपण रूममध्ये जाऊन बोलूयात. असे म्हणून तो कल्पना जवळ येतो आणि म्हणतो मम्मा बघ. तन्वीमध्ये किती चेंज झाला आहे. ती सून म्हणून बायको म्हणून कुठेही कमी पडत नाही. त्याच बोलणं ऐकून सायली तिथून निघून जाते. ती गेल्यावर प्रिया म्हणते अश्विन तू माझं कौतुक केलेलं सायलीला आवडलेलं दिसत नाही. कल्पना म्हणते असं काही नाही. तिला काहीतरी काम आठवलं असेल म्हणून ती गेली असेल. प्रिया म्हणते असू द्या. मला काहीच वाटत नाही. इकडे सायली चिडून रूममध्ये निघून येते. सायलीची चिडचिड होत असते. त्या चिडचिडीमध्ये ती काम करायला लागते. अर्जुन तिला थांबवत असतो परंतु सायली त्याचं काही ऐकत नाही. सायली म्हणते ती फक्त नाटक करत आहे. तिकडे अधिराज भाऊंजीसोबत सुद्धा नाटक करत आहे. ती खूप खोटी मुलगी आहे.
अर्जुन म्हणतो, पण आपल्याला माहीत आहे सगळं. सायलीमध्ये तुम्ही मलाच का थांबत आहात? त्या प्रियाला थांबवा, नाहीतर मी जाते आणि तिच्याशी बोलते. मला तर वाटत आहे काहीतरी घ्यावं आणि तिच्या डोक्यात घालावं. अर्जुन तिला थांबवतो आणि तिची हसून समजूत काढतो. परंतु सायली ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती म्हणते, तुम्ही माझा राग वाढवत आहात. काही उपयोग नाही तुमच्याशी बोलून, असं म्हणून ती तिथून निघून जाते. सायली पुन्हा खाली येते. अर्जुन सुद्धा तिच्या मागोमाग खाली येतो. पहिली म्हणते, इथे तमाशा करू नका. मला तुमचं काहीही ऐकायचं नाही. त्यांचा हे प्रेमाचं भांडण बघून कल्पनाला मात्र गंमत येत असते. ती आणि विमल गंमत पाहत असतात. प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, तू खूप थकला आहेस. तू आपल्या खोलीत चल. तिथे मी तुझे पाय दाबून देते. हे पाहून सायलीला अजून चिडायला होतं. प्रिया आणि अश्विन खोलीत जातात. सगळेजण तिथून निघून गेल्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, जाऊ दे ना. प्रिया फक्त नाटक करत आहे, आपल्याला माहीत आहे. सायली म्हणते, पण ती खोट्यासारखं वागून अश्विन भाऊजींवर आपलं खूप प्रेम आहे असं दाखवत आहे. आता तर म्हणे पाय दाबून देते. माणसाने एवढं पण खोटं वागू नये. मला तिचं वागणं सहन होत नाही. मी तिच्या या वागण्याची शिक्षा अश्विन भाऊजींना मिळणार आहे. अर्जुन म्हणतो, त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळत आहे. मला सुद्धा अश्विनची काळजी वाटते. त्यानं प्रियाच्या चुका पाहिलेल्या आहेत. त्याने जाणीवपूर्वक तिच्या चुकांवर पांघरून घातलेलं आहे. तिने काहीही म्हटलं तरी तो तिच्यावर विश्वास ठेवतो. सायली म्हणते, बरोबर आहे. अर्जुन म्हणतो, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अस्मिताने सचिन सोबतच्या मॅटरमध्ये चैतन्याची मदत मागितली आहे. सायलीला हे ऐकून खूप छान वाटतं. इकडे जेलमध्ये महिपत आणि नागराज साक्षी आणि सचिन सोबत बोलत असतात. रविराज म्हणतो, व्हिडिओ पाहिला म्हणूनच तुला फोन केला. त्या वकिलाच्या मुलीला किडनॅप करायची जी आयडिया लावली आहेस ती कमाल आहे. अशी आयडिया तर माझ्या साक्षीला सुद्धा सुचली नसती. साक्षी म्हणते, सचिनने जो बोलला ते करून दाखवलं. सचिन म्हणतो, आपले काम पक्क झालं आहे. आता तुमची सुटका कोणीही थांबवू शकत नाही. आणि हो, हे सगळं काम मी कुठल्या स्वार्थासाठी नाही तर साक्षीवरच्या प्रेमासाठी केलं आहे. पण जरी तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर देऊ शकतात. यावर महिपत म्हणतो, तुझ्या डोक्यावर जे कर्ज आहे ते सगळं फिटलं म्हणून समज. ते सगळं कर्ज माफ करण्याची जबाबदारी माझी. यावर सचिन महिपतला थँक्यू म्हणतो. नंतर नागराज सचिनला विचारतो की आम्हाला बाहेर कसं काढणार आहेस? सचिन म्हणतो, माझा सगळा प्लॅन तयार झालेला आहे. इकडे खोलीत अश्विन आणि प्रिया बसलेले असतात. अश्विन म्हणतो, तन्वी, जास्त वेळ जगत राहू नकोस. नंतर तुला उठायला उशीर होतो. तन्वी म्हणते, ठीक आहे. तेवढ्यात तिला अधिराजचा मेसेज येतो. त्यात जॉईनिंग लेटर असतं. तन्वी थँक्यूचा रिटर्न मेसेज पाठवते. तिची रिॲक्शन पाहून अश्विन म्हणतो, खूप आनंदात दिसत आहेस. कसला मेसेज आला आहे? मला पण दाखव. त्यावर तन्वी म्हणते, मला नोकरी लागली आहे. अश्विन म्हणतो, नोकरी कसं काय? आणि मला याबद्दल काहीही बोलली नाहीस तू. प्रिया माहिती, अरे, सहज मैत्रिणीला सांगितलं होतं. त्यावर तिनेच एका जॉब ऑफरबद्दल सांगितलं. असे म्हणून ती अश्विनला मेसेज दाखवते. अश्विन खूप आनंदी होतो. तुला नोकरी करायची आहे तर तू बिनधास्त कर. असं म्हणून तो तन्वीला मिठीत घेऊन कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो. नंतर अश्विन झोपायला लागतो आणि तन्वीला सुद्धा बोलवतो. नंतर दुसऱ्या दिवशी शांता मावशीच्या घराच्या बाहेर सगळे जमा होतात. ते घर अतिक्रमणाने पडणार असतं. त्यावर नोटीस लागलेली असते. तेवढ्यात एक बाई त्याचा फोटो काढून अर्जुनला पाठवते आणि त्याला कॉल करून नोटीसबद्दल सांगते. अर्जुन हे सगळं सायलीला सांगतो आणि तो याबद्दल विचारणा करतो. इकडे सगळे नाश्त्यासाठी जमलेले असतात. एवढ्यात तिथे प्रतिमा येते. तिने सगळ्यांसाठी प्रसाद आणलेला असतो. तेवढ्यात तिथे प्रिया आणि अश्विन येतात. प्रिया म्हणते, तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मी खूप दिवस विचार करत होते की एवढा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला, परंतु पुढे त्यात काहीच करता आलेले नाही. त्यामुळे माझ्या मैत्रिणीने एका जॉबबद्दल सांगितलं. मी तिथे विचारणा केली आणि मला नोकरी मिळाली. कल्पना म्हणते, बरं झालं. खूप छान बातमी आहे. तन्वी आणि अश्विन खूप खुश होतात. तन्वी लगेच म्हणते, मला निघायला हवं. आज माझा पहिला दिवस आहे. असं म्हणून की तिथून निघून जाते. हे सगळं पाहून प्रतिमा म्हणते, प्रिया माझ्या बाबतीत सुद्धा घोळ घालायची. सायली म्हणते, यावेळी तिचा कुठलाही हेतू आम्ही साध्य होऊ देणार नाही. आणि या भागाचा इथे शेवट होतो. सायली आणि अर्जुन प्रियाला पकडतात का? हे पाहूया पुढचा भागात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.